नगरपालिकेसाठी मंजूर आहे। त्याच्यामध्ये 53 सदस्य डिवायडेड बाय 5 असं केलं तर 10.6 हा आकडा येतो। 10.6 नी प्रत्येक गटाचे जे सदस्य आहेत त्याला डिवाइड करायचं असतं। त्यानुसार जी राष्ट्रवादी घडीचा जो गट आहे त्यांचा 2.35 असा नंबर येतो। भारतीय जनता पार्टीचा 1.42 असा नंबर येतो 41 आणि जी तुतारी आहे त्यांचा आहे 1.22। तर पहिल्या पूर्णांकानुसार घड्याळाला 2 सदस्य, भारतीय जनता पार्टीला 1 सदस्य आणि तुतारीला 1 सदस्य, हे क्लिअर आहे। राहिला प्रश्न 1 सदस्याचा। त्या सदस्यासाठी मात्र घटनेत दिलेल्या नियमानुसार, सुधारित नियमानुसार अपूर्णांकांना तुम्ही कन्सिडर केलं पाहिजे आणि अपूर्णांकांच्या उतरत्या क्रमाने आदरणीय मुख्याधिकारी साहेब, आदरणीय कलेक्टर साहेब यांच्याकडून जे आमच्याकडे पत्र आलं गटनेता म्हणून, तेव्हा उतरत्या क्रमाने भारतीय जनता पार्टी, मग घड्याळ आणि मग तुतारी यांचा नंबर लागतो। त्यामुळे नियमानुसार भारतीय जनता पार्टीला आणखी एक स्वीकृत सदस्य मिळाला पाहिजे होता, परंतु पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष असल्यामुळे नगराध्यक्षा मॅडमनी पहिल्याच बैठकीत दबावाला बळी पडून न्यायिक भूमिका त्यांची असायला पाहिजे ती त्यांनी मांडली नाही आणि भारतीय जनता पार्टीवर अन्याय करून त्यांचा एक स्वीकृत सदस्य आमचा कमी केला आणि जो घड्याळाचाच गट आहे त्यांचा एक स्वीकृत सदस्य वाढवला आणि त्यांचे 3 केले। हे कुठून बरोबर आहे? आम्ही यासाठी शासनाकडे नगराध्यक्ष मॅडमच्या विरोधात तक्रार करणार आहोत। त्यांना हे माहिती नाही आहे की हे असे निर्णय घेणे जे नियमानुसार चुकीचे आहेत हे त्यांना अपात्रतेकडे घेऊन जाऊ शकतात। याचा सिरियसनेस त्या मॅडमला नाही आहे, त्यामुळे त्यांच्याकडून असा चुकीचा निर्णय घेतला आणि त्यांना आम्ही उत्तर विचारलं असता मी काही करू शकते, मी पीठासीन अधिकारी आहे, मी नगराध्यक्ष आहे, अशी उत्तर येतात। मुख्याधिकारी साहेब जेव्हा सांगतायत की अपूर्णांकानुसार भारतीय जनता पार्टीलाच एक स्वीकृत सदस्य मिळतंय, तेव्हा यांनी मात्र सरळ अन्याय करण्याचा पहिल्याच दिवसात सुरुवात केलेली आहे। त्यामुळे बीडकरांनी आता लक्ष द्यावं आणि बघावं डोळे उघडून की आपण कोणाला मतदान केलंय, कोणाला निवडून दिलंय आणि काय न्याय होतोय। ही तर सुरुवात आहे, परंतु मी भारतीय जनता पार्टीची गटनेता म्हणून सगळ्यांना आश्वस्त करू इच्छिते की आम्ही यांच्या कुठल्याच गोष्टींना थारा देणार नाही आणि प्रत्येक अन्यायाविरोधात आम्ही लढणार म्हणजे लढणार। धन्यवाद। गैरवापर केला जातो असं वाटतं? ऑफकोर्स। अहो, तुम्ही त्या मॅडमला, नगराध्यक्षा मॅडमला काही एक्सप्लेनेशन देता येत नाही, काही स्पष्टीकरण देता येत नाही की मी कसा निर्णय घेतलाय, कशासाठी घेतलाय। जेव्हा ते सगळे ठरवून येतात, ठरवून येऊन त्यांना काय बोलायचं तेवढं सांगितलं जातं 2 शब्द, ते तेवढंच बोलतात, त्यांना पुढचं काही माहिती नाही। मात्र ते आरोगंटली आम्हाला उत्तर देतात। त्या म्हणतात मीच सगळ्यांची बॉस, असं नसतं, तुम्ही जनतेचे सेवक आहात, आम्ही नगरसेवक आहोत, आम्ही जनतेचे सेवक आहोत आणि आम्ही न्याय भूमिकेत आहोत। आणि त्यांनी जेव्हा नगराध्यक्षपद स्वीकारलं तेव्हा त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्या सगळ्या नगराच्या आहेत, कुठल्या एका पक्षाने एका गटाच्या नाहीत। आजच आम्ही एक जिल्हाधिकाऱ्यांकडनं जाऊन भेटू, त्यानंतर एक पत्र आम्ही तयार करू जे की डायरेक्ट नगरविकास मंत्र्यांकडे जाईल, राज्यमंत्र्यांकडे जाईल, नंतर कॅबिनेट मंत्र्यांकडे जाईल आणि हे आमचा जो डिटेल्स आहेत आम्ही त्यांच्याशी बोलू आणि निर्णय आमच्या बाजूने लागेल याच्यात मला काही शंका नाही। बहुमत लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।